नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण टोटल अशा 10 कंपन्यांबद्दल बोलणार आहोत, ज्या कंपन्यांचा मार्केट कॅपिटलायझेशन 1,00,000 कोटी रुपयांपेक्षाही जास्त आहे आणि त्यांचे मोठ्या प्रमाणात शेअर म्युच्युअल फंडने मार्च 2025 मध्ये सेल केले आहे. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिल्या कंपनीचे नाव आहे कोटक महिंद्रा बँक लिमिटेड आणि मित्रांनो, मार्च 2025 नुसार यामध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 25.88%, एफ आय एसची होल्डिंग आहे 32.65%, डी आय एसची होल्डिंग आहे 29.13% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 12.34%. आणि मित्रांनो, कोटक महिंद्रा बँक लिमिटेडचे म्युच्युअल फंडने मार्च 2025 मध्ये 3,900 कोटी रुपयांचे शेअर सेल केले आहे. चला आता बोलूया भारती एअरटेल लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, डिसेंबर 2024 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 53.12%, एफ आय एसची होल्डिंग आहे 24.27%, डी आय एसची होल्डिंग आहे 19.52% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 2.91%. आणि मित्रांनो, भारती एअरटेल लिमिटेडचे म्युच्युअल फंडने मार्च 2025 मध्ये 2,900 कोटी रुपयांचे शेअर सेल केले आहे. चला आता बोलूया ॲक्सिस बँक लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, मार्च 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 8.18%, एफ आय एसची होल्डिंग आहे 43.94%, डी आय एसची होल्डिंग आहे 40.87% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 6.99%. आणि मित्रांनो, म्युच्युअल फंडने मार्च 2025 मध्ये ॲक्सिस बँक लिमिटेडचे 2,000 कोटी रुपयांचे शेअर सेल केले आहे. चला आता बोलूया L&T लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, डिसेंबर 2024 नुसार या कंपनीमध्ये एफ आय एसची होल्डिंग आहे 20.83%, डी आय एसची होल्डिंग आहे 41.71%, गव्हर्नमेंटची होल्डिंग आहे 0.24% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 37.21%. आणि मित्रांनो, L&T लिमिटेडचे म्युच्युअल फंडने मार्च 2025 मध्ये 1,500 कोटी रुपयांचे शेअर सेल केले आहे. चला आता बोलूया SCL टेक्नॉलॉजीज लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, डिसेंबर 2024 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 60.82%, एफ आय एसची होल्डिंग आहे 19.38%, डी आय एसची होल्डिंग आहे 15.21% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 4.42%. आणि SCL टेक्नॉलॉजीज लिमिटेडचे म्युच्युअल फंडने मार्च 2025 मध्ये 1,300 कोटी रुपयांचे शेअर सेल केले आहे. चला आता बोलूया मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, डिसेंबर 2024 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 58.28%, एफ आय एसची होल्डिंग आहे 15.47%, डी आय एसची होल्डिंग आहे 22.89% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 3.28%. आणि मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडचे म्युच्युअल फंडने मार्च 2025 मध्ये 1,200 कोटी रुपयांचे शेअर सेल केले आहे. चला आता बोलूया ICICI बँक लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, डिसेंबर 2024 नुसार या कंपनीमध्ये एफ आय एसची होल्डिंग आहे 45.07%, डी आय एसची होल्डिंग आहे 44.95%, गव्हर्नमेंटची होल्डिंग आहे 0.27% आणि या बँकमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 9.08%. आणि ICICI बँक लिमिटेडचे म्युच्युअल फंडने मार्च 2025 मध्ये 700 कोटी रुपयांचे शेअर सेल केले आहे. चला आता बोलूया SBI बद्दल, म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडियाबद्दल. आणि मित्रांनो, डिसेंबर 2024 नुसार या बँकमध्ये
प्रमोटर्सची होल्डिंग आहे 57.43%, FISची होल्डिंग आहे 10.27%, DISची होल्डिंग आहे 24.79% आणि या बँकमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 7.35% आणि स्टेट बँक ऑफ इंडियाची म्युच्युअल फंडने मार्च 2025मध्ये 700 कोटी रुपयांचे शेअर सेल केले आहे. चला आता बोलूया एशियन पेंट्स लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, डिसेंबर 2024नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 52.63%, FISची होल्डिंग आहे 13.61%, DISची होल्डिंग आहे 13.98% आणि एशियन पेंट्स लिमिटेडमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 19.66%. आणि मित्रांनो, म्युच्युअल फंडने मार्च 2025मध्ये एशियन पेंट्स लिमिटेडचे 400 कोटी रुपयांचे शेअर सेल केले आहे. चला आता बोलूया टाटा ग्रुपच्या जबरदस्त कंपनीबद्दल, जिचे नाव आहे टाटा मोटर्स लिमिटेड. आणि मित्रांनो, डिसेंबर 2024नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 42.58%, FISची होल्डिंग आहे 18.66%, DISची होल्डिंग आहे 16.54% आणि टाटा मोटर्स लिमिटेडमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 21.91%. आणि मित्रांनो, म्युच्युअल फंडने मार्च 2025मध्ये टाटा मोटर्स लिमिटेडचे 400 कोटी रुपयांचे शेअर सेल केले आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा 10 कंपन्या बघितल्या ज्यांचा मार्केट कॅपिटलायझेशन 1,00,000 कोटी रुपयांपेक्षाही जास्त आहे आणि त्यांचे शेअर म्युच्युअल फंडने मार्च 2025मध्ये सेल केले आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.